नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण रेस्टॉरंट स्टाईल चमचमीत सोया चंक्सची भाजी कसे करतात ते पाहणार आहोत. सोया चंक्समध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर असल्याने आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. ह्या सोया चंक्सची भाजी माझ्या पद्धतीने बनवला तर पनीर काजू करीची भाजीही विसरून जाल. अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे. सोया चंक्सची भाजी बनवण्यासाठी मी 1 बाउल सोया चंक्स घेतलेले आहेत. हे सोया चंक्स कुठेही किराणा दुकानात किंवा सुपर मार्केट डीमार्टमध्ये कुठेही मिळतील. आता हे मी गरम पाण्यात घालून घेणार आहे. सोया चंक्स गरम पाण्यात घालण्यासाठी मी गॅसवर पाणी उकळायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालते. सोया चंक्स घालण्यासाठी पाणी उकळायला ठेवलं होतं. पाणी चांगलं उकळलेलं आहे. त्यामध्ये आता हे सोया चंक्स मी घालते आणि 5 मिनटं असंच ठेवते. यामध्ये गॅस बंद करून घेते आणि ह्या उकळत्या पाण्यात 5 मिनटं ठेवून घ्यायचं आहे. सोया चंक्स आपण गरम पाण्यात टाकून 5 मिनटं झालेले आहेत. आता ह्याच्यातून मी काढून घेते. त्यासाठी मी चाळण घेतलेली आहे. त्या चाळणीत निथळून घेते हे सर्व. सोया चंक्स गरम पाण्यातून काढून घेतलेले आहे. चाळणीत निथळून घेतलेलं आहे. आता ह्याच्यातील पाणी दाबून ह्याच्यातील पाणी काढून घेते. हे सोया चंक्स गरम पाण्यातून काढून घेतलेलं आहे. त्यातील पाणी सर्व पिळून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण सर्व मसाले घालून घेणार आहोत. सुरुवातीला 1 चमचा मीठ घालून घेते. आपण आधी उकळत्या पाण्यातही थोडंसं मीठ टाकलं होतं. मीठ बघून घालायचं आहे. 1 चमचा मीठ, 1 चमचा धने पावडर, 1.5 चमचा मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, कसुरी मेथी आणि ह्यामध्ये जास्त आंबट दही घालायचं नाही. ताजं दही 1.5 चमचा घालणार आहे मी. आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. ह्याला सर्व मसाले कोट झालेले आहेत सर्व. आता हे बाजूला ठेवून घेऊया. आपण आता भाजी करून घेऊया. याची फोडणी करून घेऊया. ह्या करण्यासाठी आता हे झाकून बाजूला ठेवून देते. रेस्टॉरंट स्टाईल सोया चंक्सची भाजी करण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेला आहे. आता त्यामध्ये तेल घालते. तर कढई गरम झालेला आहे. त्यामध्ये तेल घालते. थोडंसं 1-2 मोठे चमचे तेल घालायचं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालते. मोहरी तडतडायला लागले. त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते. त्यानंतर तेजपत्ता, 2 लवंग आणि दालचिनीचे तुकडे घालते. त्यानंतर कांदा, टोमॅटो चांगलं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटो एकदम सॉफ्ट झालेले आहेत. आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालते. अर्धा चमचा हळद. यामध्ये भरपूर आलं लसूण पेस्ट घालायचं आहे. मी फ्रेश आलं लसूण कुटून घेतलेलं आहे. ते यामध्ये घालते. सर्व मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण जे मॅग्नेट करून ठेवलेलं आहे सोया चंक्स ते घालूया. घालून 1-2 मिनटं परतून घेऊया चांगलं. आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालते. ग्रेव्हीसारखं करायचं आहे आपल्याला ही भाजी, त्यामुळे थोडंसं पाणी घालते. आता यामध्ये पाणी घालून
10 मिनिटं शिजवून घेते. चमीत सोया चंक्सची भाजी तयार झालेली आहे. ते मी एका डिशमध्ये काढून घेते. सोया चंक्सची भाजी तयार झालेली आहे. मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. अशी सोया चंक्सची भाजी तयार झालेली आहे. नवीन छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.